he's ready. ये 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 ही माझी मुलगी स्वानंदी. आणि हा प्रतीक. छान छान छान. पर्सनॅलिटी छान आहे हा प्रतीकरावांची. एकदम मेंटेन्ड आहे तो तसा. रोज जिमला जातो. छान छान. आमची स्वानंदी पण अगदी शांत मन मिळावू आहे. ट्रॅव्हल कंपनीमध्ये कामाला आहे आणि भरतकाम शिवणकाम सगळ्या कामामध्ये अगदी अग्रेसर आहे ती. हाताला तर काय खूप छान चव आहे तिच्या. प्रतीकराव तुम्ही तुमच्या आईच्या हातची चव विसरून जाणार हा. ठीक आहे ना. अहो इतकी वर्ष मी केलंच आहे, आता करू देत त्याच्या बायकोला. बरोबर आहे. आणि आमची स्वानंदी काय मागे हटणारी नाहीये. सगळा स्वयंपाक करते, अजिबात कंटाळा करत नाही. 50-50 माणसांचा स्वयंपाक करते ती. अन्नपूर्णाच प्रसन्न आहे माझ्या मुलीवर. अरे वा, छानच आहे ना. नाही म्हणजे आमच्या प्रतीकला सुद्धा की नाही खाण्याची प्रचंड आवड आहे. ते आजकालच्या भाषेत काय म्हणतात ते फुडी 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 आहे हा तो. हो का? वा वा वा. तरी आम्ही त्याला सांगायचो की अरे बाबा आता वयाप्रमाणे सांभाळून खा जरा, तेलकट बिलकट खाऊ नको. 25 ठीक आहे हो, पण आता नको, नाही तर वजन वाढतं. या घरात तुम्ही किती वर्ष राहता? आम्ही 30 वर्षापासून याच घरामध्ये राहतो. हो का? म्हणजे स्वानंदीचा जन्म या घरातलाच तर. नाही काय आहे त्याचं स्वानंदी, की चल आपण तू चहा घेऊन येऊ. ये लवकर. शेळके जस्ट शट अप. कारण देऊ नको मला. त्या मूडभर म्हाताऱ्यांशी डील करायला एवढा वेळ लागतो. देन हरी अप अँड कीप मी रिपोर्टेड. अंशुमन काय झालं? काय नाही मॉम, वृद्धाश्रमाची जागा अजून हातात आली नाही. का माहितीये का? पण तू सगळं शांतपणे करतोयस. तुझ्याकडे यापेक्षा काही वेगळे बरे मार्ग नाही आहेत का? मार्ग खूप आहेत. समर राजवाडे माझा भाऊ नसता तर आतापर्यंत हे झालं सुद्धा असतं. अंशू बाळा, समर राजवाडे जर तुझा भाऊ नसताना तर त्या जमिनीवर साधी झोपडी बांधण्याची ऐपत नाहीये तुझी. मम्मा बस हा. त्याच्यामुळेच माझे हात बांधले गेलेत. कारण त्याला सोशल वर्क करायची खूप हौस आहे. म्हाताऱ्या माणसांचा त्याला खूप पुळका आहे ना. मॉम, दादामुळे हे सगळं अडलंय. म्हणजे समरला काही कळलंय का? नाही, काही कळलं नाहीये. पण आता तरी त्याने त्या जागेचं सगळं होल्ड करायला सांगितलंय. माझ्या अधीराचं लग्न त्या घरात होत आहे. मला माहितीये माझी अधीरा तिकडे सुखी राहणार नाहीये. वाटलं होतं समर ती सोयरी तोडेल, पण तो काय हे सगळं जमवतोय तेच कळत नाही. सगळं ना त्या स्वानंदीमुळे होत आहे. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. मला ना ती स्वानंदी आवडत ना ते तिचं घर. पण तरीही समरला त्याच घरात माझ्या अधीराची सोयरी का करायची कोण जाणे. मला वाटतं कारण तुझ्या समर दादाला सतत स्वतः किती चांगला आहे हे लोकांना दाखवायची हौस आहे. सतत लोकांवर त्याचं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. पण मॉम, आपल्याला लवकरात लवकर हातपाय हलवावे लागणार आहेत. हो, नाही तर माझी मुलगीही जाईल आणि आपल्या हातची जमीनही जाईल. या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. मुलगी नाकी डोळी दिसायला छान आहे, पण चेहऱ्यावरून थोडं वय जास्त वाटत नाही का?
प्रतीकला पसंत असेल तर मग ठीक आहे. मग झालं तर बाळा तू पण बस ना. बस 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 बस. बोला प्रतिक्राम बोला. प्रतीक प्रतीक अरे बोल ना. हो हो. तुम्ही ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये जॉब करता राईट? हो. मग तुम्हाला स्वतःला ट्रॅव्हलिंगची आवड आहे? हा म्हणजे हो, पण म्हणजे असं सतत नाही. मग तुमच्या हॉबीज काय? मला वाचायला खूप आवडतं, स्वयंपाक करायला आवडतो आणि एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये PhD केली आहे मी, त्यामुळे थोडीफार त्या क्षेत्रातली माहिती आहे. तर झाडं लावायला आवडतात, निसर्गाबद्दलचा अवेअरनेस लोकांना असावा, त्यांना तो कळावा याबद्दलचं नॉलेज स्प्रेड करायला आवडतं. हो पण बोलायला आवडतं की नाही तुला? फारसं नाही. बायफळ उगीच बोलत नाही बसत, जेवढ्याच तेवढं सौम्य अगदी. अच्छा, म्हणजे तुम्ही इंट्रोवर्ट आहात. पण मी मात्र प्रचंड आउटगोइंग आहे. तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर अगदी विचारू शकता बरं. आई तू माझं वय सांगितलंयस का यांना? का सारखं सारखं काय विचार? मी तुझी पत्रिका दिली आहे ना त्यांना, विचारताना दिली की नाही हो तुम्हाला? हो हो. सारखं सारखं आपलं असं नाही. प्रतिक्राव तुम्ही विचारा ना काय विचारायचंय ते. गाणं गाता येतं? फारसं नाही. मला गाण्याची प्रचंड आवड आहे. एक ऐकू का तुम्हाला? हो हो हो. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. काय काय होतंय तुला? माझ्या घशाला कोरड पडले. कोरड पडली का? पाणी हे ऐक 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 तू 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 बस समोर तू बस. हे बघ काय हे? तू बस शांतपणे बस. काय होतंय? काय अशी माझ्या डोळ्यासमोर ना अशी अंधारी यायला लागली एकदम. समर समर तू शांत हो. हे बघ हे असं काही नाहीये. अरे काय आहे तू थांब ऐक. हे बघ तिने सहज आपलं सुचवून पाहिलं तुला. हा आणि मुळात त्यांना तुझ्यासारखा मुलगा हवाय असं म्हणाले त्या. तू हवाय असं नाही. हा नाही नाही. अजयनी फोन केला ना तुम्हाला बरोबर ना? अजयचा फोन काढून घ्यायची वेळ आली आता. ए काही बोलू नकोस आजीला. काय चुकीचं बोलली ती? ते केस काय असे उन्हात नाही पिकवलेत तिने. माणसांची पारख आहे तिला. होती पूर्वी होती असेल आता अजिबात नाही. या जुन्या पिढीला ना सगळी माणसं चांगली वाटतात आणि
आमची आजी आहे ना, ती जेवढी स्वतःला स्मार्ट समजते ना, तिला असं वाटतं की आपलं सोशल मीडियावरती एखादा अकाउंट आहे तर आपण स्मार्ट झालो, पण तेवढी स्मार्ट ती नाहीये. ती अतिशय भाबडी आहे. आजीबद्दल एकही शब्द बोलायचा नाही हा. आणि आहे ती स्वानंदी चांगली, काही चुकीचं बोलली का आजी? हा, एक मिनिट, मी माझं मत सांगतोय. आता रोहनला वाटणारच ना की त्याची बहीण चांगली आहे, पण मला काय वाटतं हा प्रश्न आहे, किती भांडते ती माझ्याशी, बघितलंस ना तू? अरे भांडणांचं काय घेऊन बसलास तू? आम्ही पण भांडतो की रोज, तरी आम्हाला आवडतो ना कधी कधी. अरे आवडतो रे. तुम्ही कंपॅरिझन कशाला करताय? मला रोहनच्या ताईबद्दल काय वाटलं हे मी सांगितलं. हे बघ, रोहन मला आवडतो, तो चांगलाच मुलगा आहे. त्याचे बाबा चांगले वाटतात, म्हणजे माझं त्यांच्याशी अजून बोलणं झालं नाही, पण ओके वाटतात. आणि त्या ज्या 3 बायका आहेत ना, त्यांच्याबद्दलचा माझा अनुभव अजिबात चांगला नाही. आणि मी काय त्यांचं लग्न माझी हाऊस म्हणून जमवत नाहीये, नाईलाज म्हणून जुळवतो. तातया तातया ओ, तातया तातया ओ, तातया तातया ओ, तातया तातया ओ. आ? वा 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 वा. थँक्यू थँक्यू. काय गायलात तुम्ही? खर तर मला सिंगरच व्हायचं होतं, पण काय नंतर नोकरी लागली आणि स्वप्नच राहिलो. बऱ्याच जणांचं असं होतं नाही, लग्न झाल्यानंतर स्वप्नच राहतात. हो ना, म्हणजे घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या अँड ऑल. पण तुम्हाला सांगते, स्वानंदीचा आमच्या पायगुण इतका चांगला आहे ना, एकदा का ती तुमच्या घरात आली की बघा, तुम्ही नोकरी करून सगळं काही करू शकता. स्वानंदी आहे ना घरची जबाबदारी घ्यायला, मग तुम्ही काहीही करायला मोकळे. मंदा जरा येतेस का इकडे? माफ करा, आम्ही आलोच. नंदू बाळा, तू पण ये. हो, आलो आलो. काय? अगं किती बोलतेस तू? त्या लोकांना थोडं बोलू दे. तू एकटीच बोलतेस. चांगलं दिसतं का ते? उथळपणा वाटतो हा. माझं बोलणं तुम्हाला उथळपणाचं वाटतंय? हो. आई आई हळू. अहो, स्वानंदीसाठी, तिच्या लग्नासाठी जीव तुटतोय माझा, पोटतिडकीने सगळं करताय मी, आणि तुम्हाला हे सगळं उथळ वाटतं. ठीक आहे, मग मी बोलणारच नाही ना आता. मी काहीच बोलणार नाही. तुम्ही जाऊन बोला, मी इथेच थांबते. मी बाहेर येणार सुद्धा नाही, मी काही करणार नाही. माझा काही अधिकार नाहीये, मला कशावर काहीच बोलायचं नाही. आई प्लीज रडू नकोस ना. नाही नाही नाही, तू जाऊन त्यांना सांग बाहेर, म्हणा मी काय बोलले असेल तर माझं बोलणं मनावर घेऊ नका, सावध राही आहे मी. तुम्ही जा, तुम्ही सगळं ठरवा, तुम्ही सगळं बोला, तुम्ही सगळं जमवा, आणि हे जर नाही जमलं ना तर रोहनचंही जगणं जाऊन बोलून टाक. ठीक आहे, माझा कशाशी काही संबंध नाहीये, मी काही बोलणार नाही. आई हळू बोल, बाहेर सगळे बसलेत, तू प्लीज शांत राहा. काय काय झालंय? तुम्ही का आत आलात? भाऊ ते आपापसात काहीतरी बोलत होते. आम्ही तिथे असं उभं राहणं बरं नाही वाटत ना, म्हणून इथे आलो. बाबा तुम्ही जा बरं बाहेर, मी बोलते आईशी. चल चल जोश. ऐक, ओके ऐक ना आई, अगं तू काही बोलू नकोस, असं नाही म्हणाले बाबा. फक्त आपल्या वागण्यातून बोलण्यातून त्यांना आपण असे डेस्परेट होत असं नको ना वाटायला. घाई आहे स्वानंदी, खरोखर घाई आहे आपल्याला लग्नाची, कळलं तुला? ही शेवटची संधी आहे, पुन्हा नंतर ही संधी येणार नाही. तू ही संधी सोडू नकोस. आता जर तुझं लग्न नाही झालं ना तर फक्त तूच नाही, रोहन देखील बिन लग्नाचा राहील. विचार कर जरा आमचा, तुझ्या बाबांचा, माझा. या वयामध्ये तू टेन्शन देणार आहेस का मला? तुझा भाऊ असा बिन लग्नाचा दुःखात राहिलेला तुला आवडणार आहे का? मग का असं करते?
नको जास्त विचार करत बसू. हो म्हण त्याला. संधी नको घालवू. पोहे घेऊन ये बाहेर. ये लवकर. समर, मला वाटतं ना तू जरा जास्त जजमेंटल होतोस तिच्या बाबतीत. अरे चांगली आहे ती, किती शांत आहे. शांत? अरे केवढ्या वाद घालत असतात त्या सतत. त्याला वाद घालणं नाही, स्वतःच्या मतांवर फर्म असणं असं म्हणतात. काही नाही, भयंकर हट्टी आहेत त्या. आता एवढा मी आउट ऑफ द वे जाऊन त्यांच्यासाठी स्थळ शोधतोय, त्यांना ते पण नको. अरे कारण ते इंडिपेंडेंट आहे. बघितलं नाही घरातल्या सगळ्यांना कशी सांभाळून घेते. आय एम शुअर तिच्या घरातल्या लोकांचं ना तिच्याशिवाय पान सुद्धा हालत नसेल. अरे पण ते भांडतात ना दोघे सारखे. ए तू गप्रे. भांडतात काय भांडतात? किती क्यूट भांडतात असं म्हण ना. बघ ना ते भांडतात तेव्हा त्यांच्यातली केमिस्ट्री कशी दिसते, छान गोड क्यूट. आणि तूच म्हणाला होतास ना मला यातलं लहान मूल बाहेर आले तिच्यामुळे. काही लपवत नाही ना तिच्यापासून. आणि हे बघ निकिता डार्लिंग, त्या अजिबात शांत वगैरे नाहीये. त्या बोलायला लागल्या ना की असं तोफेतनं गोळा बाहेर उडतो ना, आग ओकत, तसं वाटतं मला. आणि त्यांनी त्यांच्या घरच्यांना जरूर सांभाळावं. मला सांभाळायला मी काही लहान मुलगा नाही. आणि केमिस्ट्री काय काय केमिस्ट्री काय, माणसं होता मी, लॅब मध्ये रसायन नाही होत. काय मक्खासारखा बघतोस. मी तू काहीच बोलणार नाहीस का? हे बरोबर आहे का? तो काय बोलणार आहे, त्यांनी सगळं बघितलंय, कळलं ना. तोच मला म्हणाला की त्यांच्यामुळे मी भांडायला लागलोय, त्यांच्यामुळे मी आरडाओरडा करायला लागलोय, त्यांच्यामुळे मी आयुष्यात कधी वागलं नाही ना असा वागायला लागलोय. सांग, हा जो फरक पडला ना माझ्या चिडचिड करण्याचा, हा त्यांच्यामुळे पडला असं आनंदने सांगितलं. आणि त्या बाईला काही भान आहे का, काही 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 बोलण्यात काही लॉजिक आहे का? काही नाही, अजिबात मॅच्युरिटी नाही. मॅच्युरिटी काय लग्नानंतर येते. तुझ्यात आली? हा आली. थांब, त्याच्याबद्दल नाही तुझ्याबद्दल बोलतोय आपण. काय मॅच्युरिटी, लॉजिक काय? नात्यात लॉजिक नाही, प्रेम असावं लागतं. आणि प्रेमात हे असं गणित नाही, भावना असाव्या लागतात. त्या सगळ्यांना शुद्ध कवी कल्पना आहे. तू आणि आजी ना, खरं सांगू खूप भाबड्या. तुम्हाला जे वाटतं ना तसं अजिबात नाहीये. हस हस, आज हसतोस तू, पण उद्या जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा माझे शब्द आठवतील तुला. मी प्रेमात? हे वय आहे का माझं कोणाच्या प्रेमात पडण्याचं? आणि ती बाई जगातली एकमेव शेवटची बाई जरी उरली ना तरी सुद्धा मी तिच्या प्रेमात पडणार नाही. आणि या जन्मात नाही, कुठल्याच जन्मात मी त्यांच्या प्रेमात पडणार नाही नाही नाही. सांगत होतो तुला. छान झाले तर पोहे. आवडले ना? मी म्हटलं होतं ना अन्नपूर्णा प्रसन्न आहे माझ्या लेकीवर. आणि मगाशी माझ्याकडनं काही कमी जास्त बोलण्यात आलं असेल तर मला माफ करा. सॉरी. अहो नाही नाही, असं काही नाही. मग काय वाटतंय तुम्हाला? मुलगी पसंत आहे आम्हाला. हो ना? बरं झालं, देव पावला. अहो पसंत करण्यासारखीच आहे आमची स्वानंदी. खूप गुणाची आहे ती. आमचे संस्कार झाले तिच्यावर. नाव ठेवायला जागाच नाही बघा. तुमचंही मत कळलं असतं तर. अहो आमचं मत काय आहे? आमचं मत काय असणार आहे? आम्ही सांगतो ना तुम्हाला आमचं मत.
आम्हाला थोडी घाई आहे म्हणून निर्णय सांगून टाकला. हो आता वेळ न घालवता चांगला मुहूर्त शोधू आणि साखरपुडा करून टाकू. हो हो उरकू उरकू. हो पण स्वानंदीचं काय मत आहे? म्हणजे तिचं मत कळलं ना तर निर्णय लगेच होऊन जाईल. मी काय म्हणतो, आम्हाला थोडासा वेळ हवा. हो वेळ नाहीये म्हणतायत ना ते. काय पण आम्हाला विचार करायला थोडा वेळ हवाय. म्हणजे प्रतीक पसंत नाही आहे का तुम्हाला, म्हणून तुम्ही कारण देताय? नाही नाही, अहो मुलामध्ये नावं ठेवण्यासारखं काहीच नाहीये. हो पण काय आहे की आमच्या रोहनचंही लग्न ठरतंय, त्यामुळे दोन्ही लग्न एकत्र करायची की मागे पुढे हा विचार करायला वेळ हवाय आम्हाला. अहो पण त्याच्यात विचार काय करायचा आहे? घरात मोठी मुलगी असताना धाकट्या मुलाचं कोणी आधी लग्न करतं का? म्हणजे लोक काय म्हणतील ना. हे बघा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्हाला 1-2 दिवस तरी वेळ द्या ना. आम्ही 1-2 दिवसात तुम्हाला कळवू. नाही काही हरकत नाही, तुम्ही सांगा आम्हाला तसं. तशी आमच्या प्रतीकसाठी मुलींची रांग लागलेलीच आहे. तुमचा जो काही निर्णय असेल ना तो कळवा, आम्हाला काही राग नाही.